अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघाच गुढीपाडवा। खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासून गुढीपाडव्याच्या सेवांना उपायांना सुरुवात झाली असेल। बघा, गुढीपाडव्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, मंत्र जप करण्यासाठी आणि पूजा आराधना करण्यासाठी अत्यंत हा दिवस महत्त्वाचा मानला जातो। असंख्य लोक जी आहेत ती गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा ठेवतात, सत्यनारायण करतात। बरीच लोक गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन शुभ गोष्टींची खरेदी करतात। 3.5 मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त। पाडव्याच्या दिवशी स्नानाला, दानाला, दीपदानाला, ब्राह्मण भोजनाला विशेष महत्त्व आहे। खरं तर या दिवशी केलेली प्रत्येक सेवा ही लाखात एक आहे आणि यातील एक अत्यंत प्रभावी असणारी सेवा किंवा एक अत्यंत विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणेल। तुम्हाला आज म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी या एका ठिकाणी दीपदान करायचं आहे किंवा या एका ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे। दिव्यात या काही वस्तू घालायच्या आहेत आणि दिव्याखाली या काही वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत। ह्या वस्तू जर तुम्ही दिव्याखाली ठेवल्या आणि या काही वस्तू जर तुम्ही दिव्यात अर्पण केल्या तर तुमच्याकडे माता लक्ष्मी ही धावत येईल। तुमच्या घरामध्ये चहू बाजूने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। घरामध्ये पैशांचा ओघ वाढत जाईल। तुम्ही जे कष्ट आणि मेहनत करत आहात त्याला नशिबाची साथ मिळत जाईल। आजच्या दिवशी जर या विशेष ठिकाणी तुम्ही दीपदान केलं तर असंख्य पटीने तुम्हाला त्याचा लाभ होत जाईल, ज्यामुळे तुमच्या घरातील दरिद्रता जी आहे ती संपत जाईल। बघा, हा उपाय वर्षातून फक्त गुढीपाडव्याच्याच दिवशी आपल्याला करता येतो। या उपायाने तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचण कमी होईल, घरामध्ये असलेली गरिबी कमी होईल, कर्ज असेल तर कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्याकडे आर्थिक आवक जी आहे ती वाढत जाईल। त्याचबरोबर तुमच्या कितीही अडलेल्या काही इच्छा असतील तर त्या इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतील। आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय आपल्याला आज गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी लक्ष्मी प्राप्तीची किंवा लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे, जिला सात्विक सांज वेळ म्हणतो, 6:30 ते 7:30 या वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला लागणार आहे सगळ्यात पहिले एक कणकेचा दिवा। बघा, कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ असतो, जो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि धन आकर्षित करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी कणकेच्या दिव्याचं महत्त्व हे विशेष आहे, म्हणून आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। फक्त कणिक म्हणजे तांदळाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद घाला, हे मळा आणि याचा एक दिवा करा। या दिव्याला 4 मुख करायचे आहेत, कारण या दिव्यात आपल्याला 4 वाती घालायच्या आहेत। आपल्या घराचा जो उत्तर भाग असेल, जी उत्तर दिशा असेल, त्या उत्तर दिशेला तुम्हाला एक छोटा चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। या पाटावरती एक स्वच्छ वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर एक छोटीशी प्लेट ठेवायची, प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं। यानंतर उजव्या हातामध्ये एक मुठभर गहू घ्यायचे आणि हे मुठभर गहू तुम्हाला त्या प्लेटमध्ये सोडायचे। सोडत असताना मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे मुठभर जे गहू घेतलेले आहेत ते त्या प्लेटमध्ये सोडायचे। त्याच्यानंतर एक मुठभर पांढरे तांदूळ घ्यायचे, एक मुठ आधी गहू टाकायचे आणि एक मुठभर तांदूळ। गहू नसतील तर फक्त तांदूळ घातले तरीही चालतील। एक मुठभर तांदूळ घ्यायचे, पुन्हा सेम सांगितल्या पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत या मुठीने तांदूळ त्या प्लेटमध्ये सोडायचे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर जो तुम्ही चौमुखी दिवा घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला त्या तांदळा आणि गव्हावरती ठेवून द्यायचा आहे। यामध्ये 4 वाती घालून तुम्हाला शुद्ध तूप किंवा तिळीचं तेल घालायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे, ठीक आहे। हे करून झालं की त्या दिव्याला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये जे आता साहित्य सांगते ते साहित्य घ्यायचं आहे। एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा, 2 हिरवे वेलदोडे,
एक जायफळाचा तुकडा आणि त्याच्यासोबत पिवळी मोहरी, ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ह्या तुम्हाला मिक्सरला फिरवून त्याची एक पावडर बनवायची आहे. ठीक आहे, ह्या वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत म्हणजे जायफळाचा तुकडा, वेलदोडा, त्याच्यानंतर लवंग, ह्या सर्व वस्तू तुम्हाला मिक्सरला फिरवायच्या आहेत. मिक्सरला फिरवून याची एक छोटी बारीक तुम्हाला पूड करायची आहे आणि या 3 बोटांमध्ये ती पूड चिमटीने घेऊन तुम्हाला त्या दिव्यातील तेलात किंवा तुपात अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि एक वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. हे करून झालं की त्याच्यानंतर एक चांदीची वस्तू घ्यायची, कुठलीही घ्या. सोनं घेतलं तरी चालेल, चांदी घेतली तरी चालेल. आता सोनं सगळ्यांकडेच असतं असं नाही आणि सोनं थोडंसं रिस्की आहे, त्यामुळे उपाय करताना सोन्याचा उपाय नाही केला तरी चालेल. ज्यांच्यासाठी सेफ्टी आहे त्यांनी सोनं घ्या, ज्यांच्यासाठी नाही आहे त्यांनी चांदी घ्या. चांदीची अंगठी, मणी, फेडवा काहीही चालेल. एक चांदीची वस्तू घ्यायची किंवा सोन्याची, ती वस्तू उजव्या हातामध्ये ठेवायची आहे. त्या चांदीच्या किंवा सोन्याच्या वस्तूला थोडंसं अत्तर लावून घ्यायचं. आपल्या घरात जे सुगंधी अत्तर असेल ते अत्तर लावून घ्यायचं. हाताची मूठ बंद करायची, इच्छित मनोकामना व्यक्त करायची. साक्षात माता लक्ष्मी आपल्या समोर आहे असं पूर्ण तुम्हाला चित्र उभं करायचं आहे आणि माता लक्ष्मी आपल्या ऐकत आहे असं पूर्ण चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे. यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे, फक्त एक वेळा. नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सूर्यपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे महालक्ष्मी अष्टकं म्हणून झालं की त्याच्यानंतर हाताच्या मुठीमध्ये घेतलेली जी सोन्या चांदीची वस्तू असेल ती त्या दिव्यामध्ये अर्पण करायची, ती त्या दिव्यातील तेलात किंवा तुपात घालून द्यायची. आता हा जो दिवा आहे हा रात्रभर पेटता ठेवायचा. सायंकाळी उपाय केलेला आहे, गुढीपाडव्याचा संपूर्ण रात्र दिवा जो आहे तो उत्तर दिशेला पेटताच असला पाहिजे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठाल तेव्हा दिवा विझलेला असेल. दिव्याच्या खाली ठेवलेले जे तांदूळ आणि गहू आहेत हे घरातल्या 4 कोपऱ्यांना थोडे थोडेसे शिपडायचे, म्हणजे टाकायचे थोडे थोडे, आणि बाकीचे राहिलेले जे गहू आणि तांदूळ आहेत ते पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे. गोमाता असेल तर गोमातेला खाऊ घातले तरीही चालते. यानंतर जो पिठाचा दिवा होता, या पिठाच्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या आता चांदीची जी वस्तू आहे ती घ्या, तिजोरीत ठेवून द्या किंवा जी काही वापरण्यासाठी असेल तर तुम्ही ती वापरून टाका. आणि त्याच्यामध्ये घातलेले जी पूड असेल किंवा ज्या वाती शिल्लक राहिलेल्या असतील ते काढायचं आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं. आणि जो दिवा तुम्ही घेतला होता तो त्या दिव्याचाही एक गोळा तयार करायचा, तो गोमातेला खाऊ घालायचा किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा. बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यात आर्थिक भरभराट करेल. खरं तर आजच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी कणकेच्या दिव्याचं महत्त्व हे विशेष आहे. जेव्हा तुम्ही या दिव्यामध्ये 4 वाती घालाल तेव्हा तुमच्या घरात चहू बाजूने माता लक्ष्मी जागृत होईल. जेव्हा या दिव्यामध्ये तुम्ही आता जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की वेलदोडा, लवंग, पिवळी मोहरी ह्या सर्व गोष्टींची जेव्हा पूड तुम्ही या दिव्यात अर्पण कराल, ह्या सर्व गोष्टी धनाला आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या, माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आहेत. जेव्हा याची पूड तुम्ही त्या दिव्यामध्ये घालाल त्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न होईल. जसं जसं तुम्ही याच्यामध्ये हे घालायला सुरुवात करा तसं कुठेतरी माता लक्ष्मी आपल्या अवतीभोवती आहे किंवा माता लक्ष्मी आपल्याला दृष्टांत देत आहे असंही तुम्हाला जाणवायला लागेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही चांदीची वस्तू याच्यात घालाल, चांदी, सोनं या दोन्ही गोष्टी ज्याला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो. बघा, आजच्या दिवशी सोन्याचं महत्त्व आणि चांदीचं महत्त्व हे खूप मोठं आहे. जेव्हा तुम्ही दिव्यामध्ये ही सोन्या चांदीची एक वस्तू घालाल तेव्हा तुमच्याकडे वर्षभर सोनं आणि चांदी आकर्षित होईल. तुमच्या घरामध्ये सदैव सोनं चांदी हे भरभरून येत राहील. आता असं नाही हा उपाय केल्यानंतर अगदी हजारो पटीने ते येईल, पण जिथे काहीच नव्हतं तिथे काहीतरी यायला लागेल. सोनं आणि चांदीच्या या उपायाने, सोनं चांदी जेव्हा तुम्ही आजच्या दिवशी दिव्यात घालून अभिमंत्रित कराल, जागृत कराल, तेव्हा तुमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी स्थिर राहील, तुमच्या घरात बरकत येईल, तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैशांचा ओघ वाढत राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, तर सगळ्यांनी न चुकता करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.